सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक जिल्ह्यात परराज्यातील अवैध मद्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली कुरसूल रोडवर संशयित बोलेरो पिकअपची तपासणी करत तब्बल 49 बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले। या कारवाईत वाहनासह सुमारे 9,05,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आंबोली कुरसूल रोडवरील शासकीय आश्रम शाळेसमोर वाहन तपासणी नाका लावण्यात आला होता। यावेळी गुजरात पासिंगच्या बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली। वाहनाच्या मागील बाजूस बॉक्स ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कप्प्यात संशयास्पद मद्यसाठा आढळून आलाय। तपासणी दरम्यान महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले दमण, दादरा, नगर हवेली केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे तब्बल 49 बॉक्स आढळून आले। विभागाने संपूर्ण मद्यसाठा ताब्यात घेतला। या कारवाईत विदेशी मद्यासह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 9,05,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विलास वामने, दुय्यम निरीक्षक संजय भिवा सावंत यांच्यासह जवानांच्या पथकाने केली। पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय भिवा सावंत हे करीत आहेत। नाशिक जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरूच आहे। नागरिकांना अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112।